राज्य सरकार द्वारा जारी किए गए जीआर को लेकर ओबीसी नेता आक्रामक हुए। 10 अक्टूबर को नागपुर में ओबीसी समाज महामोर्चा निकाला जाने वाला है। वहीं अब इस पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने प्रतिक्रिया दी। मुख्यमंत्री ने कहा कि राज्य में ओबीसी समुदाय को कोई खतरा नहीं है। इसके ही साथ मुख्यमंत्री ने यह भी कहा कि एक भी नकली ओबीसी को शामिल नहीं किया जाएगा। आम्ही काढलेला जीआर हा कुठेही ओबीसीच्या हक्कांवर गदा आणणारा नाही। एकही नकली व्यक्ती हा ओबीसी मध्ये समाविष्ट होणार नाही। नकलीचा अर्थ जो ओबीसी नाही असा हा ओबीसीत समाविष्ट होणार नाही, अशा प्रकारची काळजी त्या जीआर मध्ये घेतलेली आहे। मुख्यमंत्री ने कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार के बयान पर भी पलटवार किया। मुख्यमंत्री ने कहा कि उन्हें बोलने का कोई अधिकार नहीं। ओबीसी समाज के लिए जितना भी काम हुआ है वह हमारी सरकार में हुआ है। यही नहीं, मुख्यमंत्री ने इस दौरान विपक्ष को किए कामों पर चर्चा की चुनौती भी दी। वडेट्टीवारांना तर बोलायचा अधिकारच नाही। याचं कारण ओबीसी समाजाकरता जे काही केलंय ते आमच्या सरकारनेच केलंय। 2014 ते 2025 मध्ये जेवढे निर्णय ओबीसी समाजाकरता झाले ते केवळ आमच्या सरकारने केले। ओबीसीचं वेगळं मंत्रालय आणणारे आम्ही, ओबीसी करता योजना तयार करणारे आम्ही, महाज्योती तयार करणारे आम्ही, या ठिकाणी 42 हॉस्टेल ओबीसी करता देणारे आम्ही, आणि सगळ्यात महत्त्वाचं की उद्धव ठाकरेंच्या सरकारने ओबीसीचं घालवलेलं राजकीय आरक्षण हे परत आणणारे आम्ही, आणि पूर्ण 27% पूर्ण ओबीसीचं आरक्षण परत आणणारं आमचं सरकार आहे। त्याच्यामुळे ओबीसीला हे समजतं की त्यांचं हित पाहणारे कोण आहेत। यापूर्वीच्या कोणत्या सरकारने ओबीसीचं हित केलं? मी दाव्यानं सांगतो की माझ्याशी खुली चर्चा करून घ्यावी। ओबीसी हिताच्या संदर्भात आम्ही केलेलं काम आणि ओबीसी हिताच्या संदर्भात इतर सरकारने केलेलं काम यांना केवळ राजकारण करता येतं। आम्हाला ओबीसी समाजाचं हित पाहायचंय, आम्ही ते हित करणारच आहोत। मराठा समाजाचं हित करणार आहोत। सगळ्या समाजाचं हित हेच सरकार करू शकतं।